दरम्यान लाडक्या बहिणींच्या निधीमुळे इतर विभागांना निधीची कमतरता भासत असल्याचं पुन्हा एकदा समोर आलेलं आहे। इंदापुरात जास्त निधी आणण्याचा प्रयत्न करतोय पण लाडक्या बहिणींमुळे निधी द्यायला उशीर होतोय असं विधान केलेलं आहे क्रीडा मंत्री दत्तात्रय भरणे यांनी। इंदापुरातील एका कार्यक्रमात ते बोलत होते। त्यामुळे आता लाडक्या बहिणीच्या निधीमुळे इतर विभागांना निधीची कमतरता भासतेय पुन्हा एकदा समोर येत आहे। सातत्याने काही नेत्यांकडून अशा प्रकारची विधानं आपण ऐकलेली होती आणि आता पुन्हा एकदा दत्तात्रय भरणेंचं हे विधान स्पष्ट करतंय की लाडक्या बहिणीमुळे निधी यायला उशीर होतोय, कारण त्यांनी हे स्पष्टपणे सांगितलेलं आहे। मोठं विधान म्हणावं लागेल, त्यांनी कबूल केलेलं आहे। मी फक्त आता इथं पाठीमागं ठरवलंय, मी कोण एक्स वाय झेड कोणाचा कोण लाभार्थी बघत नाही। माझ्या तालुक्याला हा फायदा कसा जास्त मिळेल, माझ्या गोरगरीब माणसाला मदत कशी होईल, माझ्या गोरगरीब माणसाला सहकार्य कसं होईल, माझ्या मागासवर्गीय माणसाला सहकार्य कसं होईल, माझ्या सर्वसामान्य गोरगरीब माणसाला त्याला त्याचं जे गळकं घर आहे त्या गळक्या घरामध्ये तो पक्क्या घरामध्ये कसा येईल ही माझी बंधूंनो नेहमीच माझी एक पाठपुरावा असतो। आणि मुंबईमध्ये असू द्या, मी पुण्यामध्ये असू द्या, मी कुठेही असू द्या, त्यामध्ये माझ्या इंदापूर तालुक्याला सर्वच विभागातून निधी कसा जास्त मिळेल यासाठी मी प्रयत्न बंधूंनो करत असतो। आज तुम्हाला मी सांगतो, ठीक आहे, आज लाडकी बहिणीमुळं थोडी योजना असल्यामुळे काही गोष्टीमध्ये थोडं निधीमध्ये थोडं यायला उशीर होतोय, उशीर झाला होता, परंतु आज सगळं हळूहळू गाडी पूर्ववत यायला गेले। आपल्या पूर्वी भागामध्ये गावातले रस्ते असू द्या, आपल्या गावातली गटर योजना असू द्या, मागासवर्गीय भागातलं पिण्याच्या पाण्याची सोय असू द्या, आपल्या गावातील असू द्या, पूर्वी इंदापूर तालुक्यामध्ये आपल्या तालुक्यामध्ये बनलेलं होतं, तुम्ही आपल्या गावामध्ये पूर्वी काय होतं आज